विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स 1 यामधील 4th चॅप्टर फायनान्शियल प्लॅनिंग अर्थ नियोजन हे आपलं आपण चालू केलेलं आहे। यावरच्या ज्या काही कॉन्सेप्ट होत्या सीजीएसटी, एसजीएसटी आणि इनव्हॉइस व्हॅल्यू वगैरे आपण सगळ्या कॉन्सेप्ट बघितलेल्या आहेत आणि 4.1 मध्ये ही जी उदाहरण आहे ती उदाहरणं सोडवायला सुरुवात केलेली आहे। या अगोदरचे चॅप्टर्स आणि मॅथ्स 2 ह्या चॅप्टर्स साठी पण तुम्हाला YouTube चॅनेलवर स्टडी ई मॅथ्स बाय मिसेस प्रणोती भावसार असं जर तुम्ही सर्च केला तर तुम्हाला त्या म्हणजे चॅनलला तुम्हाला सबस्क्राइब करता येईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही सबस्क्राइब करू शकता। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर जर क्लिक केलं तर तुम्हाला रोजच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील आणि तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघू शकाल। तर आज आपण 4.1 यामधील जे वर्ड प्रॉब्लेम आहे, चॅलेंजिंग टाइप वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते आपण घेणार आहोत। त्यामध्ये 6 जो एक्झाम्पल आहे, 6 हे जे उदाहरण आहे ते आपण बघूया। त्यामध्ये एक्झाम्पल इथे आता मी हे केलेलं नाहीये, आपण फक्त वाचूया। टिपटॉप इलेक्ट्रॉनिक सप्लाय an AC of 1.5 ton to a company. Cost of the AC supply is 51,200 with GST. त्याची कॉस्ट दिलेली आहे AC ची विथ GST दिलेली आहे, ती म्हणजे किती 51,200। बाकीच्या विद्यार्थ्यांनी, मराठीचे जे विद्यार्थी असतील त्यांनी तो प्रश्न व्यवस्थित वहीत लिहा, बघा, व्यवस्थित वाचा आणि मग आपण ते सोडवायचं आहे। पुढचं जे आहे पहा, कॉस्ट ऑफ द AC सप्लाय इज 51,200, रेट ऑफ CGST इज 14%, देन फाइंड द फॉलोइंग अमाउंट्स as shown in the tax invoice of टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स। आता मग त्या टॅक्स इनव्हॉइस मध्ये काय काय त्यांनी दिलेले ते त्याचे व्हॅल्यू आपल्याला काढायचंय। फर्स्ट आहे की रेट ऑफ सीजीएसटी एसजीएसटी काढायचंय, रेट ऑफ सीजीएसटी तुम्हाला दिलेला आहे आणि एसजीएसटी काढायचंय। सेकंड रेट ऑफ जीएसटी काढायचंय, टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे करपात्र किंमत काढायची आपल्याला, टोटल अमाउंट ऑफ जीएसटी, जीएसटी ची एकूण किंमत काढायची आहे, अमाउंट ऑफ सीजीएसटी आणि अमाउंट ऑफ एसजीएसटी ते दोघंही आपल्याला सेपरेट सेपरेट काढायचं आहे। म्हणजे देताना आपल्याला टोटल जी कॉस्ट आहे विथ जीएसटी असलेली ती आपल्याला दिलेली आहे आणि त्यानुसार कसं करायचं ते आपण बघूया। तर या एक्झाम्पल मध्ये पहा, सोल्युशन मध्ये आपण बघूया। टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स एसी ची कॉस्ट आहे 51,200 विथ जीएसटी सह, ती कॉस्ट। आता विथ जीएसटी म्हटलंय, विथ जीएसटी म्हटलं म्हणजेच काय झालं, त्याला आपण म्हणतो इनव्हॉइस व्हॅल्यू किंवा बीजक मूल्य। इनव्हॉइस आपण बघितलेलं आहे, इनव्हॉइसचा जो सॅम्पल पाहिलं त्यामध्ये जी इनव्हॉइसची व्हॅल्यू असते म्हणजेच बीजक मूल्य जी आहे ती त्याची करपात्र किंमत आणि जीएसटी दोघांची पण बेरीज असते। ती करपात्र किंमत आणि जीएसटी, आपल्याला करपात्र किंमत माहित नाही, वी हॅव टू फाइंड इट द टॅक्सेबल व्हॅल्यू। करपात्र किंमत म्हणजे काय करायचं, आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची आहे आणि देताना फक्त तुम्हाला सीजीएसटी दिले, रेट ऑफ सीजीएसटी 14%। आपण शिकलेलो आहोत की सीजीएसटी आणि एसजीएसटी केंद्रीय कर आणि राज्य कर दोन्हीही समान असतात। आता इथे सीजीएसटी जर तुम्हाला 14% दिलेला आहे म्हणजे सेंट्रल केंद्रीय कर जो आहे तो 14% आहे आणि म्हणून एसजीएसटी पण किती असणार आहे 14%, 14% असणार। फर्स्ट आपण त्याच्यातले फर्स्टची व्हॅल्यू काढली, एसजीएसटी इज 14%। आता एसी वरील जीएसटी रेट काढायचंय, टोटल जीएसटी किती लागला, तर टोटल जीएसटी म्हणजे सीजीएसटी प्लस एसजीएसटी दोघांची केंद्रीय कर आणि राज्य कर दोघांचे पण आपण बेरीज घेत असतो। मग आपल्याकडे सीजीएसटी आहे 14% आणि हा पुन्हा 14 म्हणजे किती झाले टोटल 28%। हे झालं तुमचं टोटल जीएसटीचा रेट पूर्ण झाला। तो तिसरं तुम्हाला काय करायला सांगितलं बा, टॅक्सेबल हे जे आहे टॅक्सेबल अमाऊंट आपल्याला माहित नाही, ती आपण एक्स सपोज करूया। या अगोदर पण आपण त्या पद्धतीचे हे बघितले होते किंवा जे आपल्याला माहित नाहीये वी हॅव टू फाइंड, देन वी कन्सिडर इट ॲज अ एक्स, देअरफॉर लेट टॅक्सेबल अमाउंट ऑफ एसी इज x रुपीज। त्या एसी ची किंमत जी आहे
करपात्र किंमत जी आपल्याला माहित नाही ती आपण एक्स समजूया. मग त्यानुसार टोटल जीएसटी आहे 28%, 28% आहे. आणि म्हणून आपल्याला जीएसटी काढण्यासाठी एक्स गुणिले 28% आहे, म्हणून मग ते 28/100 घेतला आपण. 28/100, 28%. पर्सेंटला कसं लिहिलंय 28/100. वी हॅव टू फाइंड इट. आणि म्हणून हे घेताना काय झालं पहा 28x/100. इथे भाग दिला तर पहा 4 7 28 आणि 4 25 चौक 100. 4 ने डिवाइड केला आपण इथे म्हणजे काय येईल 4 7 हे घेतलं 7 चौक 28 आणि 25 चौक 100 म्हणजे आले 7/25 इंटू एक्स. ही झाली तुमची टोटल जीएसटी असलेली किंमत. आता आपल्याला काढायचं इनव्हॉइस व्हॅल्यू, बीजक मूल्य. इनव्हॉइस व्हॅल्यू काढत असताना काय करतो आपण एक्स प्लस जीएसटी, जी काही आपली हे आहे आपण जी जीएसटी काढणार आहोत ती आणि करपात्र असलेली किंमत म्हणजे टॅक्सेबल अमाउंट प्लस जीएसटी, दॅट इज वी गेट द इनव्हॉइस व्हॅल्यू. आणि टॅक्सेबल अमाउंट वी कन्सिडर एक्स. आणि आता जीएसटी किती काढले आपण 7x/25. मग एक्स प्लस जीएसटी दॅट इज एक्स प्लस 7x/25. आणि संपूर्ण टोटल जी व्हॅल्यू आहे म्हणजे इनव्हॉइस व्हॅल्यू ती बीजक मूल्य किती आहे 51,200, 51,200. ही आपल्याला व्हॅल्यू काढायची. आता आपण राईट साइडला हे जर सॉल्व्ह केलं तर इथे काय म्हणजे 1 घ्यायचा आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. x × 25 म्हणजे 25x प्लस 7x. 25 गुणिले x 25x अधिक 7x छेद 25. 25x प्लस 7x/25. 25 प्लस 7 32x/25. हे आहे 51,200 बरोबर 32x/25. आता इथे जर तिरपा गुणाकार केला तर काय येतं पहा 51,200 मल्टिप्लाइड बाय 25 इज इक्वल टू 32x. देयरफॉर x इज इक्वल टू आपण 32 ने डिवाइड करणार 32 ने त्याला भाग देणार आहोत. मग 32 ने भाग दिले तर 32 × 32 उरले किती 19 उरले. त्याच्यावर 2 घेतलं म्हणजे 192. 32 100 भाग दिल्यानंतर किती झाले 1,600 पूर्ण त्याचा भाग दिला आणि 1600 गुणिले 25 किती मिळाले आपल्याला 40,000 रुपये. हे जे आहे ती त्याची करपात्र किंमत आहे की जी आपण एक्स कन्सिडर केली होती. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी इज एक्स म्हणजेच आपल्याला एक्सची किंमत मिळाली 40,000. टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे करपात्र किंमत आहे इट इज द 40,000. आता टोटल जीएसटी काढण्यासाठी काय करतो आपण टोटल म्हणजे फक्त जीएसटी काढायचं असेल तर इनव्हॉइस व्हॅल्यू मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू. जेव्हा आपण त्याच्यातून मायनस करणार तेव्हा आपल्याला फक्त जीएसटी मिळणार. जसं आपण सरळ व्याज वगैरे काढत असताना काय करत असतो व्याज बरोबर जर काढायचं असेल तर मग किंवा मुद्दल टोटल रास बरोबर सरळ व्याज अधिक जी काही मुद्दल असेल ती असेच याच्यानुसार आपण करत असतो. मग तसं इथे पण काय आहे फक्त जीएसटी काढायचंय म्हणून आपण इनव्हॉइस मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू बीजक मूल्य वजा करपात्र किंमत ही आपण त्याच्यातून वजा करत असतो. मग 51,200 मधून आपण करपात्र किंमत 40,000 काढली ती जर 40,000 मायनस केली तर वी गेट 11,200. जीएसटी ची व्हॅल्यू किती मिळाली 11,200. हा झाला टोटल जीएसटी. आणि जीएसटीचा रेट किती आहे टोटल आपण जो टोटल काढला तो 28%. त्याच्यामध्ये पण 14% सीजीएसटी आणि 14% एचजीएसटी मध्ये काढत असताना कसं घेणार सीजीएसटी बरोबर जीएसटी अपॉन 2. जीएसटीचे 2 भाग होतात ना जीएसटीचे 2 भाग होतात म्हणून 2 ने डिवाइड करणार आपण. 2 ने भाग दिला तर इथे किती येतं पहा 2 पंचे 10 2 सख 12 म्हणजे 5,600. इथे पण किती येणार 5,600 भाग दिल्यानंतर जर केला म्हणजेच टोटल जो जीएसटी आहे तो 2 याच्यामध्ये डिवाइड केल्यानंतर 5,600 आणि दुसरा 5,600. आणि आन्सर लिहिताना मात्र जे आपण पॉइंट्स काढलेले आहे ते एकाखाली एक 6 जेवढे पॉइंट दिले ते लिहिणं गरजेचं आहे. मी आता तेवढा करता इथे काय केलंय प्रत्येक आन्सरला बॉक्सेस केलेले आहेत. हेच वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपामध्ये पण विचारू शकतात. ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपामध्ये अशाच पद्धतीने की काही ठिकाणी तुम्हाला रेट असेल त्या ठिकाणी बॉक्स देणार
फॉर्म्युलाच्या ठिकाणी बॉक्स ठेवणार, किंवा इथे ज्या समजा करपात्र व्हॅल्यू काढायची असेल तर करपात्र व्हॅल्यूच्या ठिकाणी जो फॉर्म्युला असेल त्याला बॉक्स ठेवणार आणि व्हॅल्यू काढून दाखवणार, किंवा व्हॅल्यू जी आहे ती अशा पद्धतीने म्हणत पुढे आपण सॉल्व जर केलं तर आपल्याला ती येत असते. म्हणजे तेच गणित परंतु ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपामध्ये व्यवस्थित असं लिहिता आलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला ह्या जे स्टेप्स असतात हे जे आपण कॅल्क्युलेशन करत असतो ते तिथे करणं गरजेचं आहे. तर तसे पण आपण गणित घेणार आहोत. आता पुढचं जे आहे ते 7वं एक्झाम्पल घेऊया आपण. 4.1 या प्रॅक्टिस सेट मधील आपण 7वं एक्झाम्पल बघूया. त्या 7व्या एक्झाम्पल मध्ये काय विचारलंय का, प्रसादने वॉशिंग मशीन जी घेतलेली आहे त्याची प्रिंटेड व्हॅल्यू, त्याची जी प्रिंटेड व्हॅल्यू म्हणजे छापील किंमत जी आहे ती 40,000 रुपीज आहे. 40,000 रुपये त्याची प्रिंटेड व्हॅल्यू आहे. त्याच्यावर त्याला डिस्काउंट दिलं दुकानदाराने. डिस्काउंट आहे 5% आणि रेट ऑफ जीएसटी, टोटल जीएसटी जो आहे तो 28% दिलेला आहे. अँड यू हॅव टू फाइंड परचेस व्हॅल्यू, दॅट इज परचेस प्राइस, सीजीएसटी आणि एचजीएसटी तिन्ही पण काढायचं. परचेस किती किमतीला त्याला विकत घेऊ शकेल, त्या मशीनची तेवढी किंमत काढायची आहे. सीजीएसटी आणि एचजीएसटी दोन्ही टॅक्सेस आपल्याला काढायचे आहे. तर या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला प्रिंटेड व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजे छापील किंमत जी त्याच्या रिटेल प्राइस म्हणून लिहिलेली असते ती तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यावर आपण डिस्काउंट पण काउंट करणार आहोत. सोल्युशन घेताना पहा काय, प्रिंटेड प्राइस ऑफ द वॉशिंग मशीन इज 40,000 रुपीज आहे आणि त्याच्यावरचा डिस्काउंट आहे 5%. 5% त्याची सूट आहे. जी सूट दिली ती किती आहे, 5%. मग ते आपण जर 40,000 5% जर काढले तर काय येतं पहा, 40,000 इंटू 5% म्हणजे 5/100 घेतले, डिवाइड केलं, शून्याने भाग दिला, ते झाले 4×5 20 आणि 2,000 रुपीज. हे झालं तुमचं 5% डिस्काउंट. आता टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची. टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे ती म्हणजे काय, प्रिंटेड जी व्हॅल्यू असते त्याच्यामधून तो डिस्काउंट मायनस करणार आपण. म्हणजे तो डिस्काउंट दिला म्हणजे तेवढी रक्कम मायनस होणार आणि उरलेल्या रकमेवर त्याला टॅक्स द्यावा लागणार आहे. आता हे जे 2,000 रुपीज आहे ते आपण त्याच्यातून मायनस करूया. म्हणजे प्रिंटेड व्हॅल्यू जी आहे ती 40,000 मायनस 2,000 वी गेट 38,000. 40,000 मधून 2,000 वजा केले तर किती मिळाले, 38,000. आणि याच्यावर आपण किती टक्के जीएसटी बघा, रेट ऑफ जीएसटी इज 28%. वी फाइंड 28% जे आहे ते अशा पद्धतीने काढणार, 28/100. इथे पण भाग दिला तर पहा 0 ने भाग दिला. नंतर किती येणार, 380 इंटू 28 म्हणजे आपल्याला किती मिळाला, तो जीएसटी मिळाला आपल्याला 10,640, 10,640 रुपये हा टोटल जीएसटी मिळालेला आहे. आता त्याला देताना तो किती अमाऊंट देणार, फक्त 10,640 देणार का, नाही. इट इज द जीएसटी. तो जीएसटी त्याच्यामध्ये ऍड करणार. पण कशात ऍड करणार, तर जी छापील किंमत आहे त्यामधून आपण डिस्काउंट मायनस केल्यानंतर टॅक्सेबल जी व्हॅल्यू आहे ती टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी म्हणजे जी करपात्र किंमत असते त्यामध्ये जीएसटी ऍड केली म्हणजे त्या जो गिराईक आहे किंवा जो कस्टमर आहे त्या कस्टमरला एकूण टोटल द्यावी लागणारी जी किंमत आहे म्हणजे प्रसादला किती रुपये द्यावे लागतील, तर टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू आता आपण जे काढले ती 38,000 38,000 प्लस 10,600 हे केलं तर किती आली त्याची बेरीज, 48,640 रुपीज. इट इज द टोटल प्राइस फॉर प्रसाद. त्याने त्याच्यासाठी तो ती एवढी किंमत देऊन ती मशीन घेणार. आता आपल्याला त्यांनी वेगवेगळं विचारलं, सीजीएसटी पण फाइंड करायचं आणि एचजीएसटी पण फाइंड करायचं, सीजीएसटी अँड एचजीएसटी. देअरफॉर जीएसटी अपॉन 2 दोन्ही 14% येणार, 28% आहे ना, इट इज 28%, दॅट इज 44 जे आहे 14% येणार. परंतु आपण टोटल जीएसटी तर काढलेलंच आहे, त्याला फक्त डिवाइड बाय 2 करूया. जीएसटी एचजीएसटी इज इक्वल टू सीजीएसटी इज इक्वल टू जीएसटी अपॉन 2 म्हणजे स्टेट राज्य कर बरोबर केंद्रीय कर बरोबर जीएसटी भागिले 2. मग 10,640 भागिले 2 वी गेट
5320 5320 रुपये हा HGST असेल आणि पुन्हा 5320 हा CGST असेल. म्हणजे टोटल त्याने किती भरले 10,640 रुपये हा टॅक्स GST आणि टोटल व्हॅल्यू त्याची आहे 48,640 रुपीज. आता आपण या एक्झाम्पल मधलं नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 4.1 मध्ये नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. प्रॅक्टिस सेट 4.1 मधील आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. तिसरं उदाहरण काय म्हटलंय पहा. रिअल पेंट जो हे आहे रिअल पेंट नावाचा जो मेसर्स आहे ही सोल्ड 2 टीन्स ऑफ लस्टर पेंट अँड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ इच टीन इज रुपीज 2,800 2800 रुपये एवढी आहे. इफ द रेट ऑफ GST इज 28%, then find the amount of CGST and HGST charged in the tax invoice. टॅक्स इनव्हॉइस मध्ये किती CGST आणि HGST दोन्ही आपल्याला सेपरेट काढायचे. देताना मेसर्स रिअल पेंटने 2 टीन्स जे आहेत टीनचे जे बॉक्सेस आहेत ते विकले, परंतु ते कसं एकाची व्हॅल्यू टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ इच इज 2,800. एका टीनची किंमत 2800 रुपये आहे. असे 2 डबे त्यांनी विकले. 2 टीन्स दे सोल्ड. त्याच्यावर आपल्याला 28% GST असा त्यांनी रेट दिलेला आहे आणि CGST आणि HGST दोन्ही फाइंड करायचे परंतु सेपरेट. तर त्यासाठी सोल्युशन मध्ये बघा आपण काय करणार आहोत की यामध्ये देताना तुम्हाला टोटल अगोदर विक्री किंमत काढावी लागणार आहे आणि म्हणून 2 टीनचे डबे आहेत म्हणून 2 मल्टिप्लाइड बाय 2800 म्हणजे 2,800 ला 2 ने मल्टिप्लाय करणार. देन वी गेट टोटल सोल्ड प्राइस ऑफ द टीन्स इज इक्वल टू आता इथे पहा 28 × 5600 म्हणजे किती झाले 5,600 रुपये. इट इज द टॅक्सेबल व्हॅल्यू. त्याच्यावर आपल्याला कर द्यावा लागणार आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू मध्ये आता आपल्याला 28% GST काढायचा आहे, परंतु तो कसा काढणार आहोत आपण. तर त्यासाठी पहा CGST बरोबर HGST म्हणून मग GST भागिले 2 किंवा डायरेक्ट आपण 28 हे केलं तरी चालेल, परंतु ते लिहिणं गरजेचं आहे. जरी आपण ओरली हे केलं तरी सुद्धा तिथे लिहिणं गरजेचं आहे की CGST इक्वल टू HGST. केंद्रीय कर आणि राज्य कर दोन्ही समान असतात म्हणून GST भागिले 2 when we divide by 2 we get 14%. 28 भागिले 2 म्हणजे किती मिळाले 14%. तर आता आपल्याला करपात्र त्याची किंमत काढायची आहे म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द टीन ती जी आहे ती 5,600 गुणिले 14%. त्याचे आपण 14% घेणार आहोत. त्याचे 14% काढलं तर इथे पहा 0 ने डिवाइड केले किती झाले टोटल मिळाले 784 रुपये. वेन वी मल्टिप्लाइंग 56 मल्टिप्लाइड बाय 14 वी गेट 784 रुपीज. 56 गुणिले 14 जर केले तर 784 रुपये हा CGST आणि 784 रुपये HGST. केंद्रीय आणि स्टेट म्हणजे राज्य कर दोन्ही जे आहे ते दोन्ही सारखे सारखे असतील. दोघं मिळून किती असणार आहे 784 अधिक 784. आता आपल्याला लिहायचं म्हणून आपण इक्वल करून दोन्ही अमाऊंट अशा पद्धतीने तुमचा जो इनव्हॉइस आपल्याला दिलेला असतो त्या इनव्हॉइस मध्ये अशा पद्धतीने CGST पण 784 असणार आणि HGST सुद्धा 784. दोघांची पण किंमत 784 म्हणजे टोटल ते आपल्याला द्यावे लागणार 1400 समथिंग जे आहे ते. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला जसं विचारलं असेल त्या पद्धतीने आपण करायचं. जर टोटल GST विचारलं असतं तर आपण 28% काढलं असतं, परंतु आपल्याला सेपरेट विचारलेलं आहे म्हणून एक तर 28% काढून नंतर 2 ने डिवाइड केलं तरी चालणार आहे किंवा अशा पद्धतीने अगोदर डिवाइड केलं आपण 14% काढले आणि मग त्याचा 14% घेऊन मग त्याचं HGST आणि CGST काढले. आता याच्या पुढच्या भागामध्ये आपण जी GST चेन आहे ती बघूया आणि ती जी कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टवर आधारित उदाहरणं बघूया. थँक्यू.